नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी बालभारती विषयामधील पाठ पहिला चित्रवाचन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण खेळत असणारे सर्व खेळ आणि त्या खेळांचे चित्र दाखवलेले आहेत आणि आपल्याला चित्रावरून कोणता खेळ आहे ते ओळखायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चित्रामध्ये एका मुलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि तो इतर मुलांना पकडत आहे. या खेळाचे नाव आहे आंधळी कोशिंबीर. या खेळामध्ये इतर भोवताली असणारे जे खेळाडू असतात ते टाळी वाजवतात किंवा आवाज देतात आणि ज्याच्यावर राज्य असतं तो त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर ज्याला पकडले आहे तो नेमका कोण आहे तेही त्याला ओळखायचे असते. त्याच्यानंतर त्याने जर बरोबर ओळखले तर ते राज्य ज्याला पकडले आहे त्याच्यावरती जाते. त्याला म्हणायचा आंधळी कोशिंबीर हा खेळ. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरे चित्र पहा. या चित्रामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी खडे खेळत आहेत. याला खडे खेळणे हा खेळ असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक खडा आपण वरती फेकला असतो आणि तेवढ्याच वेळेमध्ये वरचा खडा खाली येण्याच्या आत खाली असणारा खडा पकडायचा असतो. त्यालाच म्हणतात खडे खेळणे. आणि वरचा येणारा खडा जर पडला आणि तोपर्यंत आपण खालचा खडा उचलला नाही तर मग आपण आऊट होतो आणि त्याच्यानंतर मग आपला डाव असतो तो संपतो आणि तो डाव दुसऱ्याकडे जातो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या चित्रामध्ये दोन मुले एक काठी आणि एक काठीने काहीतरी खेळताना दिसतील. या खेळाचं नाव आहे विट्टी दांडू. तर याच्यामध्ये एक विट्टी असती आणि ती एका काठीने आपण उंच हवेमध्ये उडवतो आणि ती पुन्हा खाली आल्यानंतर पुन्हा काठीने तिला आपल्याला उडवायचं असतं आणि ती विट्टी जर खाली पडली तर आपला डाव जातो आणि तो डाव दुसऱ्याला जातो. त्यालाच म्हणायचं विट्टी दांडूचा खेळ. त्याच्यानंतर हे खालचं चित्र पहा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये मुले कबड्डी हा खेळ खेळत आहेत. तर त्या कबड्डीमध्ये इकडच्या पार्टीमधील एक खेळाडू इकडं आलेला आहे आणि तो काय करतो, मग इकडच्या पार्टीमधील एखाद्या व्यक्तीला टच करतो आणि टच केल्यानंतर पुन्हा ह्या रेषेला येऊन शिवतो. इथे शिवल्यानंतर मग इकडचे ज्यांनी याला हात लावलेला असतो ते सगळेजण आऊट होतात आणि जर हाच पकडला गेला, तो रेषेपर्यंत जर गेलाच नाही तर तो त्याच्यामध्ये आऊट होतो आणि मग इकडच्या पार्टीमधील एखादा खेळाडू इकडे राज्य घेऊन इकडच्यांना पकडण्यासाठी येतो. त्याला म्हणायचं कबड्डीचा खेळ. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये क्रिकेट खेळ चालला आहे. क्रिकेट खेळ सर्वांनाच माहिती आहे, आपण सर्वजण क्रिकेट खेळतोच. त्याच्यानंतर इकडे विद्यार्थी गोलाकार बसलेले आहेत आणि एक मुलगा त्यांच्या भोवताली फिरत आहे. त्यालाच म्हणायचं मामाचं पत्र हरवलं हा खेळ. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हा जो खेळाडू असतो तो भोवताली फिरता फिरता म्हणत असतो माझ्या मामाचं पत्र हरवलं आणि मधी बसलेले म्हणत असतात ते मला सापडलं. मग हा मुलगा फिरता फिरता काय करतो, एखाद्या विद्यार्थ्याच्या पाठीमागं तो हातातला रुमाल टाकतो आणि मग त्या मुलाला काही माहीत नसतं. मग त्याला जेव्हा कळेल की आपल्या पाठीमागं रुमाल आहे तेव्हा त्याने उठायचं असतं आणि गोल राऊंड मारत हा जो खेळाडू आहे त्याला पकडायचा असतं. जर तो सापडला तर मग सापडायचा असतो. त्याच्यानंतर हा खेळ आहे जिबली पाणी. याच्यामध्ये ही कपची असते किंवा कपची पाणी पण म्हणतात. मग ही कपची टाकायची आणि पाणी लंगडी घालती कपची पुन्हा त्या बॉक्समधून इकडून बाहेर काढायची असते. त्याच्यानंतर इकडे एक खेळ दिसतो आहे. हा खेळ सर्वांनाच माहीत आहे. आपण नागपंचमीला किंवा काही भागामध्ये संक्रांत या सणाला देखील पतंग उडवताना दिसते. हे दोन मुले आहेत ते पतंग उडवत आहेत.